महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक बसिन कैथलिक बँकेतर्फे दिवाळीनिमित्त विशेष ऑफर. गोल्ड लोन 7.95%, व्हेकल लोन 7.95%, हाऊसिंग लोन 7.50%, सोलार लोन 8.25%, शॉप किंवा गालासाठी लोन 8.75%. नमस्कार, मी संतोष गायकवाड वसई न्यूज नेटवर्कच्या दैनंदिन बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे भाऊबीज. या भाऊबीजेनिमित्त आपल्या सर्वांना जागर मराठी तसेच वसई न्यूज नेटवर्क तर्फे आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. पाहूया आजच्या बातम्या. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विज्ञान लेखक जोसेफ तुस्कानो यांच्या साहित्यावरील ई बुकचं प्रकाशन झालं आहे. श्री जोसेफ तुस्कानो यांनी आजवर विपुल साहित्य निर्मिती केली आहे. आतापर्यंत त्यांची विविध विषयावर 100च्या आसपास पुस्तके, ग्रंथ व कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यापैकी विज्ञान लेख, विज्ञान कथा आणि विज्ञान प्रबंध वगैरे वैज्ञानिक साहित्य इत्यादी प्रकाशित आहे. स्वर्गीय मनोज आचार्य नवचैतन्य प्रकाशन बोरिवली पश्चिम यांनी संग्रहित केलेलं ती हार्ड कॉपी आहे. यातूनच प्रेरणा घेऊन या ई पुस्तकाची योजना श्री ख्रिस्तोफर रिबेलो, संपादक ख्रिस्तायन यांनी केली आहे. या ई पुस्तकात तुस्कानो यांच्या कथा, कविता, संकीर्ण साहित्य आहे. या साहित्याची ई बुक स्वरूपात सुबोध मांडणी करण्यात आली आहे. कुटुंबातील मोजक्या मंडळीसोबत दिनांक 22 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता श्री सोबर्स रॉड्रिक्स, तरुण उदयोन्मुख इंग्लिश लेखक यांच्या हस्ते ई बुकचं प्रकाशन करण्यात आलं. वाचकांना हे ई बुक प्रवासात वाचण्यासाठी हा उपक्रम नक्कीच उपयोगी पडेल अशी लेखक व संपादक यांना आशा वाटते. पुस्तकाचं नाव निवडक जोसेफ तुस्कानो, अक्षर विश्व, ई बुक, संपादन ख्रिस्तोफर रिबेलो असं आहे. महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक बसिन कैथलिक बँकेतर्फे दिवाळीनिमित्त विशेष ऑफर. गोल्ड लोन 7.95%, व्हेकल लोन 7.95%, हाऊसिंग लोन 7.50%, सोलार लोन 8.25%, शॉप किंवा गालासाठी लोन 8.75%. ऑफर मर्यादित. लायन्स क्लब ऑफ वसई लक्ष्याचा गौरव करण्यात आला. लायन्स क्लब ऑफ वसई लक्ष्याच्या स्थापनेपासून समाजसेवेसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या या क्लबनं अल्पावधीतच उत्तम सामाजिक उपक्रम राबवून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ऑक्टोबर सेवा सप्ताहानिमित्त लायन्स क्लब ऑफ वसई लक्ष्य यांनी विशेष सन्मान पुरस्कारानं गौरविण्यात आला आहे. समाजाच्या उपयोगी प्रकल्पामध्ये आरोग्य शिबिरं, वृक्षारोपण, शिक्षण सहाय्य, महिला सक्षमीकरण तसेच पर्यावरण संवर्धन यासारख्या विविध क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. लायन्स क्लब ऑफ वसई लक्ष्याचा इन्स्टॉलेशन समारंभ नुकताच जुलै महिन्यात पार पडला होता आणि फक्त काही महिन्यातच क्लबनं ऑक्टोबर सेवा सप्ताहात उत्कृष्ट कार्य करून पुरस्कार पटकावला आहे. लायन्स क्लब ऑफ लक्ष्य हा बबिता विपुल छेडा या समाजसेविका यांनी स्थापन केला असून फक्त काही महिन्यातच क्लबनं ऑक्टोबर सेवा सप्ताहात उत्कृष्ट कार्य करून पुरस्कार पटकावला आहे. या सन्मानामुळे लायन्स क्लब ऑफ वसई लक्ष्यच्या सदस्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक बसिन कैथलिक बँकेतर्फे दिवाळीनिमित्त विशेष ऑफर. गोल्ड लोन 7.95%, व्हेकल लोन 7.95%, हाऊसिंग लोन 7.50%, सोलार लोन 8.25%, शॉप किंवा गालासाठी लोन 8.75%. ऑफर मर्यादित. माजी मंत्री तारामाई वर्तक जन्मशताब्दी निमित्त दिवाळी आनंद मेळावा संपन्न. माजी मंत्री तारामाई वर्तक यांच्या जन्मशताब्दी निमित्त विरार पूर्वेला एका दिवाळी आनंद मेळाव्याचं रविवारी आयोजन करण्यात आलं होतं. अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्या मंदिर, नरसिंह गोविंदराव वर्तक शाळा, वर्तक मेमोरियल अकॅडमी आणि पद्मश्री भाऊसाहेब वर्तक पदवी महाविद्यालय या संस्थांच्या संयुक्त विद्यमानं या झालेल्या सोहळ्याचं उद्घाटन पल्लवी वर्तक यांच्या हस्ते करण्यात आलं. या मेळाव्यात विविध खाद्यपदार्थ, कपडे, सौंदर्य प्रसाधने, हस्तनिर्मित कापडाचे दागिने तसेच विविध प्रकारच्या घरगुती उत्पादनांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. शाळेच्या प्रांगणात माईंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त माईंच्या जीवन प्रवासातील विशेष छायाचित्राचं प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शनासाठी संस्थेचे अध्यक्ष विकास वर्तक, सेक्रेटरी उत्तम पाटील,
सदस्य पुष्कराज वर्तक यांनी भेट दिली। सायंकाळी दिवाळी संध्यानिमित्त स्वरांजली गाण्याची मैफल आयोजित करण्यात आली होती। यावेळी शाळा समिती अध्यक्षा प्राची बगे वर्तक, गझलकार हरिश्चंद्र मिटबावकर, लेखक विक्रांत केसरकर, विवेक कुरकुरे आदी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक बसिन कॅथलिक बँकेतर्फे दिवाळी निमित्त विशेष ऑफर। गोल्ड लोन 7.95%, व्हेकल लोन 7.95%, हाऊसिंग लोन 7.50%, सोलार लोन 8.25%, शॉप किंवा गालासाठी लोन 8.75%। ऑफर मर्यादित। 6वी दिवाळी अंक विशेषांकाचं प्रकाशन नरक चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर संपन्न झालं। साहित्य, समाज आणि संस्कृतीचा संगम असलेल्या 6वी दिवाळी विशेषांकाचं प्रकाशन नरक चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर उत्साहात पार पडलं। या सोहळ्याचं उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या तथा सविता इन्व्हेस्टमेंटच्या संस्थापिका सौ सविता जावखेडकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। यावेळी कवयित्री, लेखिका तथा उद्योजिका भारती पवार, उद्योजिका आम्रपाली साळवे, संपादक रमाकांत घुमटेकर, सहसंपादक आनंद गदगी, कोकण संवादचे संपादक राजेश राऊत, कवयित्री कविता जाधव आणि कुमार युवराज महेंद्र घुमटेकर उपस्थित होते। या वर्षीच्या अंकात विविध विषयावरील लेखनाचा समृद्ध असा आविष्कार वाचकांना अनुभवायला मिळणार आहे। ऑपरेशन सिंदूर, कृत्रिम बुद्धिमत्ता, वरदान की शाप, बळीराजा सुखी केव्हा होणार, दिव्यांच्या प्रकाशात सावधगिरीचा दिवा, कोळीवाडा, काळाच्या ओघात हरवलेली परंपरा, तसेच भारतीय चित्रपट सृष्टीचा शोमॅन यासारख्या लेखाबरोबरच साहित्य, आरोग्य, संस्कृती आणि समाज जीवन यांचा सुंदर असा संगम या अंकात साकारला आहे। कवितेच्या जगात बालचित्रांची दिवाळी आणि व्यक्तिविशेष हे विशेष विभाग या अंकाचं आकर्षण अधिक वाढवतात। नरक चतुर्दशीच्या या मंगल क्षणी प्रकाशित झालेला 6वी विशेषांक वसईच्या साहित्य विश्वाला नवचैतन्य देणारा ठरला आहे। नक्कीच आपण हा दिवाळी अंक वाचावा। महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक बसिन कॅथलिक बँकेतर्फे दिवाळी निमित्त विशेष ऑफर। गोल्ड लोन 7.95%, व्हेकल लोन 7.95%, हाऊसिंग लोन 7.50%, सोलार लोन 8.25%, शॉप किंवा गालासाठी लोन 8.75%। ऑफर मर्यादित। यंग स्टार ट्रस्ट विरार, वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वसई कला प्रतिष्ठान प्रस्तुत मेरी आवाज ही मेरी पहचान है या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन माजी महापौर नारायण मानकर, माजी नगरसेवक संदेश जाधव तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोक कोलासो, वसईमधील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर शिरीषकर यांच्या हस्ते पार पडलं। पाहूया या कार्यक्रमाची एक झलक। दिव्यांचा हा सण, दिवाळीचा सण, ज्योत से ज्योत जलाते चलो या पद्धतीने आपण आज दीपप्रज्वलन केलं। आपल्यामध्ये आताच माजी महापौर नारायणराव मानकर साहेब यांचे इथे आगमन झाले। त्यांनाही विनंती करतो की त्यांनी कृपया दीपप्रज्वलनासाठी इथे यावं। तसेच संदेश भाऊ जाधव, आपले माजी स्थायी समिती सभापती आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अतिशय अग्रेसर असलेले संदेश भाऊ हे इथे त्यांचं आगमन झालेलं आहे। त्यांचे मी इथे मनपूर्वक स्वागत करतो। सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण कृपया आसनस्थ व्हायचे। याबरोबरच हे दैनंदिन बातमीपत्र वसई न्यूज नेटवर्कचं संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।